जंगलात रात्रीच्या वेळी जर एखादं झाड तुम्हाला चमकताना दिसलं तर भुताचं झाड म्हणाल ना त्याला. असं आपल्या जंगलात देखील एक झाड सापडतं. त्याला म्हणतात कांडोळ किंवा कहांडळ. त्या कहांडळीच्या झाडाची साल ही अशा पद्धतीने निघते आणि हा असा पॅच तयार होतो. या पॅचवर रात्री चंद्राचा प्रकाश पडला की तो रिफ्लेक्ट होतो आणि मग हे झाड चमकतं आणि म्हणून याला भुताचं झाड असं म्हणतात. आता उन्हाळ्यात याची सगळी पानं गळून गेलेली आहेत. पावसाळ्यामध्ये पानं असतात. आता शेंगा येतात आणि त्याच्यामध्ये काळ्या रंगाचं बी असतं. हे बी शेंगदाण्यासारखं खायला लागतं. याला हा जो डिंक या ठिकाणी तुम्हाला दिसतं, हा कांडोळीचा डिंक हा अत्यंत औषधी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सरबतांमध्ये त्याचं थिकनेस वाढवण्यासाठी या डिंक त्यामध्ये मिक्स केला जातो. असं हे आपल्या जंगलातलं. याची पानं देखील मोठी मोठी असतात. त्याच्यामुळे एक पान म्हणजे एक पत्रावळ किंवा पावसाळ्यामध्ये पावसापासून जर डोक्याचं संरक्षण करायचं असेल तर छत्रीसारखा या पानं आपल्या संरक्षण करतात. असं आपल्या जंगलातलं हे अत्यंत महत्वाचं झाड म्हणजे कांडोळ.